मित्रांनो, आजचा दिवस 18 सप्टेंबर 2020. लॉकडाऊनचा 178 दिवस आणि अनलॉकडाऊनचा 110 दिवस आहे. आजची शुक्रवारची बायबल स्टडीला आपण प्रियानो प्रारंभ करू. ऑल माइनकॅन्ड विल फिअर द लॉर्ड. दे विल प्रोक्लेम द वर्क्स ऑफ गॉड अँड पॉन्डर ऑन व्हॉट द लॉर्ड हॅज डन. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सनाधीश परमेश्वर पित्या, प्रभू, आजची शुक्रवारची बायबल स्टडी करायला प्रभू आम्ही तुझा जवळ येतोय. प्रभू, पवित्र आत्माचे मार्गदर्शन तू आम्हाला सर्वांना पुरव आणि प्रभू तुझ्या वचनाचा ज्ञानने आम्हाला सर्वांना संपन्न कर. आणि प्रभू, हे सर्व काही तुला मान, महिमा आणि गौरव प्राप्त व्हावा अशी विनंती करतो. पुढची वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये सुपूर्द करतो. प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियानो, बायबल स्टडीसाठी पहिले योहानाचे पत्र त्याच्या 4था अध्याय, फर्स्ट लेटर ऑफ जॉन चॅप्टर 4, 2 भाग. पहिला भाग वचन 1 ते 6. Dear friends, do not believe every spirit, but test the spirit to see whether they are from God, because many false prophets have gone out into the world. This is how you can recognize the Spirit of God. Every spirit that acknowledges that Jesus Christ has come from the flesh is of God. But every spirit that does not acknowledge Jesus is not from God. This is the spirit of Antichrist, which you have heard is coming and now is ready in the world. You dear children are from God and have overcome them, because the one who is in you is greater than the one who is in the world. They are from the world and therefore speak from the viewpoint of the world, and the world listens to them. We are from God, and whoever knows God listens to us, but whoever is not from God does not listen to us. This is how we recognize the spirit of truth and the spirit of falsehood. प्रणो, या अध्यायामध्ये योहान वॉर्निंग देत आहे खोटा शिक्षक आणि खोटे आत्म्या विरुद्ध. आणि तो सांगत आहे पवित्र आत्मा हे देवाकडून प्राप्त झालेला हे आत्मा आहे आणि हे खरा आत्मा आहे. प्रियानो, जेव्हा अर्ली चर्चचा पिरियड होता, जेव्हा पूर्वीच्या चर्चची स्थापना झालेली, त्या काळामध्ये लोक आत्म्यामध्ये विश्वास करत होते, वेगवेगळे आत्मा. आणि त्यांना हे भेद समजायला पाहिजे की खरा देवाचा आत्मा हे पवित्र आत्मा आहे. आणि त्या संदर्भाने हा योहान इथे आपल्याला वॉर्निंग देत आहे. पुढे तो त्याच्या मतमध्ये किंवा मनामध्ये एक विचार धरून ठेवलेला आहे. त्यांनी योहान क्रूड सुवर्तमान त्याचा पहिला अध्याय आणि 14 वचनमध्ये द वर्ड बिकेम फ्लॅश अँड ड्वेल्ड अमंग द ह्युमन काइंड. शब्द हा देह बनला आणि मनुष्यांमध्ये त्याची त्यांनी वास केला आहे. आणि हे विचार धरून की प्रभू येशू ख्रिस्त हे शब्द होतं देवाचे आणि हे मनुष्यांमध्ये ते राहिलेले आहे असं योहान बोलत आहे. आणि पवित्र आत्मा हे प्रभू येशू ख्रिस्तला देवाचा पुत्र आहे असं आपल्याला ज्ञान संपन्न करत आहे. आणि हे प्रभू येशू ख्रिस्तला महत्त्व देत आहे. फक्त पवित्र आत्मा, खोटे आत्मा किंवा खोटे लोक प्रभू येशू ख्रिस्तला मान सन्मान देत नाही. आणि प्रियानो, पुढे योहान बोलत आहे की खोटे शिक्षक आणि अँटी क्राइस्ट विषय तो बोलत आहे की ख्रिस्त विरोधी लोक खूप सारे देवाच्या गोष्टीला ते नकार करणार. दे विल डिनाय द Antichrist will deny all the things related to God. आणि पवित्र आत्मा हे आपल्याला सामर्थ्यित करणार की आपल्याला सर्व देवाच्या गोष्टी आहे ते आपल्याला सत्यतेने आपण स्वीकारू आणि सत्यतेने आपण त्याला बोलू. आणि प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देवाची सर्व योजना आणि देवाची सर्व प्रॉमिसेस फुलफिल झालेली आहे. देवाचे सर्व वचन प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे फुलफिल झालेले आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त जर मानव रूप धारण करून आलेले होते, परंतु आता हे गौरवशाली हे एक राजा आहे, हे इज अ किंग.
आणि त्याच्या महत्त्वता आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसरा आगमन वैभवाने होणार आहे, त्याबद्दल पवित्र आत्मा आपल्याला समजून देत आहे. हे सत्य गोष्ट आहे. पुढे तो योहान बोलत आहे, प्रभू येशू ख्रिस्त प्रमुख याजक आहे आणि त्यांनी मानव आणि देवामध्ये जे अंतर होतं ते समाप्त केलेले आहे आणि एक देवापर्यंत मार्ग, एक ब्रिज तयार केलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्तानी. आणि स्वतःच्या जीवन आणि सेवा आणि त्याग आणि बलिदानद्वारे प्रभू येशू ख्रिस्तानी तुमच्या आणि माझ्यासाठी एक उत्तम नमुना तयार केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त ते आपले तारणारे आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपला तारण प्राप्त करतोय आपण प्रियानो. हे गोष्ट योहान सांगत आहे प्रियानो. पुढे आणखीन एक चांगली गोष्ट इथे योहान सांगत आहे की आपण अँटी क्राइस्ट किंवा ख्रिस्त विरोधी याला आपल्याला घाबरायची गरज नाही, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने या जगाच्या सर्व वाईट जे शक्ती आहे त्याच्यावर विजय प्राप्त केलेला आहे. जीसस क्राइस्ट हॅज वन द विक्ट्री ओव्हर ऑल द पॉवर्स ऑफ इव्हिल. आणि त्याबद्दल तो बोलत आहे की आपल्याला विश्वासू राहायचं गरज आहे आणि प्रभूमध्ये जीवन जगायची गरज आहे. पुढे तो प्रभू येशू ख्रिस्तासाठी बोलत आहे की मानव म्हणजे आदी आदम, ते त्याच्यामध्ये विकनेस होते आणि त्यांनी पाप केलं. परंतु आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्त हे नवीन आदम आहे आणि त्यांच्यामध्ये आपल्याला काही पाप सापडत नाही आणि सर्व काही ते ऑल पॉवरफुल गॉड होते आणि सर्व काही श्रेष्ठ वस्तू घडवलेल्या आहे प्रभू येशू ख्रिस्ताने. प्रियानो, पुढे आपण बघतो वचनमध्ये की प्रभूच्या कृपेमध्ये आणि प्रभूच्या प्रेमेमध्ये लिमिट नसतात. देर इज नो लिमिट टू गॉड्स लव अँड गॉड्स ग्रेस. आणि प्रियानो, पवित्र आत्मा द्वारे देवाच्या प्रेम आणि देवाच्या कृपेने सर्व अडथळाला पार करत आहे. गॉड्स लव अँड गॉड्स ग्रेस थ्रू द होली स्पिरिट ब्रेक्स ऑल द बॅरियर्स, असं प्रभूच्या वचन सांगत आहे. तो योहान असं बोलत आहे पुढे की एका मनुष्याने त्याच्या हृदय किती पण जड केला आणि किती पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनला त्यांनी रेजिस्ट केला, थांबवलं त्यांनी, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि प्रेम जसं की आपण प्रकटीकरणमध्ये बघतो की प्रभू येशू ख्रिस्त बोललो की मी तुमच्या हृदयाचा दार मी खटखटत आहे, आय एम नॉकिंग ॲट द डोअर. आणि ते कधी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्व लोकांच्या हृदयाच्या द्वार ठोकायला ते थांबत नाही, परंतु कंटिन्यू करतात त्या आशाने की त्याची प्रभू येशू ख्रिस्ताची वाणी ऐकून कोणी सावध होईल आणि त्याला प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःच्या तारणहार म्हणून स्वीकारेल. प्रियानो, पुढचा भाग वचन 7 ते शेवटपर्यंत. Dear friends, let us love one another with the love that comes from God. Everyone who loves has been born of God and knows God. Whoever does not love does not know God, because God is love. This is how God showed His love among us. He sent His one and only Spirit, Son, into the world that we might live through Him. This is love, not that we loved God, but He loved us and sent His Son as an anointing sacrifice for our sins. Dear friends, since God so loved us, we also ought to love one another. No one has ever seen God, but we love one another. God lives in us and His love is made complete in us. We know that we live in Him and He in us, because He has given us the Spirit. And we have seen and testified that the Father has sent His Son to be the Savior of the world. If anyone acknowledges that Jesus is the Son of God, God lives in Him and He in God. So we know and we rely on the love God has for us. God is love. Whoever lives in love lives in God, and God in us. In this way, love is made complete among us, so that we will have confidence on the day of judgment. Because on this day, the world we are like Him.
there is no fear in love, but perfect love drives out fear, because fear has to do with the punishment. The one who fears is not made perfect in love. We love because he loved us. If anyone says I love God yet hates his brothers or sister, they are liar. For anyone who does not love their brothers and sisters whom he has been sent cannot love God whom he has not seen. And they have given us, and he has given us the command, whoever loves God must also love his brother. मित्रांनो, या भागमध्ये योहान एक खूप मोठ्या एक स्टेटमेंट देत आहे. पूर्ण आपण पवित्र शास्त्रामध्ये आपण इथे हे स्टेटमेंट, देवाबद्दलची स्टेटमेंट आपल्याला सापडत नाही पूर्ण बायबलमध्ये. फक्त योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये 4 अध्यायामध्ये आपण बघतो की गॉड इज लव, देव प्रीती आहे, असं आपल्याला दुसरे कुठे सापडत नाही. परंतु इथे तो सांगत आहे की देव प्रीती आहे आणि प्रीतीचा मार्ग फक्त देवच आहे. द सोर्स ऑफ लव इज गॉड अलोन. आणि जेव्हा आपल्याला देवाला ओळखायचं आहे तर आपल्याला प्रेमेबद्दल आपल्याला शिकायची गरज आहे. आणि जेव्हा आपण एकमेकांना प्रेम करतो तेव्हा देवाविषयी आपल्याला शिकायला प्राप्त होत आहे. बाय नोईंग गॉड वी लर्न टू लव, बाय लविंग वी लर्न टू नो गॉड. अशा हे स्टेटमेंट आहे प्रियांनो, इंटर रिलेटेड आहे. प्रभूला ओळखायला प्रेम करायला पाहिजे आणि प्रेमेद्वारे प्रभूला आपण ओळखतो, असं हे स्टेटमेंट योहान बोलत आहे. आणि देवाच्या प्रेमबद्दल तो बोलत आहे की देवाने प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे स्वतःची प्रीती प्रकट केलेली आहे, प्रेम प्रकट केलेलं आहे. आणि देवाने त्या मनुष्यावर प्रेम करण्यासाठी कुठल्या गोष्टी त्यांनी थांबवल्या नाही. गॉड डिड नॉट होल्ड एनिथिंग बॅक. इवन प्रभू येशू ख्रिस्ताला बली देण्यासाठी पण ते देव तयार झालेले आहे प्रियांनो. आणि त्यांनी ही योजना प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वतःचा एकुलता एक पुत्राला बली करण्यासाठी त्यांची देवाची ही योजना होती. आणि प्रियांनो, आपण प्रभूला प्रेम करतो तर हे देवाने आपल्यावर पहिले प्रेम केलेलं, आपण जाऊन पहिल्या देवाला प्रेम केलं नाही. आणि त्याची गोष्ट आपल्याला मनामध्ये ठसून ठेवायची गरज आहे की देवाने प्रथम आपल्यावर प्रेम केलं आणि मग आपण प्रेम करतो. त्याच्यामध्ये काय विशेष, जर आपण देवाला प्रेम करतो त्याच्यामध्ये काय विशिष्ट काही स्पेशालिटी नाही, असं तो सांगत आहे. आणि ते स्वतःला मनुष्यांना नम्र करायला तो इथे सांगत आहे आणि देवाला गौरव करण्यासाठी तो एक सांगत आहे. पुढेच सांगत आहे की जेव्हा प्रभूचा प्रेम आपल्यामध्ये येतो मनुष्यांमध्ये, तेव्हा सर्व प्रकारच्या भय आपल्यामधून निघून जातं. त्याचा अर्थ असं योहान बोलत नाही की आपल्याला देवाची भय धरायची गरज नाही, परंतु देवाची भय धरून देवाला प्रेम करायची गरज आहे, असं योहान तो वचनमध्ये सांगत आहे. तो सांगत आहे की जर प्रभूचा प्रेम आपल्यामध्ये आलं तर आपल्याला कुठल्या गोष्टीच्या भय धरायची गरज नाही. या सिद्धांतावर तो भार ठेवत आहे प्रियांनो. पुढे बोलत आहे की ज्या मनुष्य किंवा आपण आपले भाऊ बहीण ज्यांना आपण बघू शकतो, जर आपण त्यांना प्रेम करत नाही तर त्या देवाला जे आपण कधी बघितलं नाही त्याला आपण कसं प्रेम करू शकतो, असं एक प्रश्न हा योहान आपल्याला विचारत आहे. म्हणून देवाला प्रेम करण्यासाठी प्रथम आपल्याला एकमेकांबरोबर प्रेम करायची गरज आहे. आपल्या भाव आणि बहीण समजून आपल्याला ते रिअल प्रेमाने आपल्याला प्रेम करायची गरज आहे. आणि तर आपण कोण क्लेम करू शकणार की खरोखरच आपण प्रभू येशू ख्रिस्ताला किंवा त्रिएक परमेश्वरवर आपण प्रेम करतोय, प्रीती करतोय प्रियानो. आणि प्रियानो, हे आपली ड्युटी आहे, हे आपलं कार्य आहे, आपलं प्रेम करणं एकमेकांना आणि देवावर प्रेम करणं, असं योहान बोलत आहे. आणि प्रियानो, आपण प्रभू येशू ख्रिस्त जे देवाने एक अनोखी योजना केलेली, जे कार्य केलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे, ते जेणेकरून प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वार्पणद्वारे मनुष्यांना जीवन मिळेल आणि
त्यांना शांती प्राप्त होईल. हे देवाची योजना होती. फक्त प्रभू येशू ख्रिस्ताला बली करायचं इतकंच नव्हे, परंतु आपल्याला जीवन प्राप्त होईल. नॉट ओन्ली जे तारण आहे, मरण नंतर आपल्याला तारण प्राप्त होतोय, परंतु या जगामध्ये जीवन दान सुद्धा देवाने आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्याला जीवन आणि पुष्कळ जीवन प्राप्त होईल आणि शांती आपल्या जीवनामध्ये प्राप्त होईल. म्हणून हे ॲक्ट ऑफ गॉड आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्तांनी स्वतःचा जीव आपल्यासाठी स्वार्पण केलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त जगाचे ते हे मसीहा झालेले आहे. आणि जे संबंध देवाबरोबर आणि मनुष्यांबरोबर जे मोडून गेलेला, तुटून गेलेला आहे, त्याच्या पूर्ण निर्माण रेस्टोरेशनच्या कार्य प्रभू येशू ख्रिस्तांनी केलेलं आहे. आणि इतकंच नव्हे, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गरोहण झालं. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्तांनी आपल्यासाठी नेहमी आपल्यामध्ये वास करण्याचा पवित्र आत्मा, देवाचा आत्मा आपल्या बरोबर आणलेला आहे. आणि पवित्र आत्मा एका वेळेस सर्वत्र ते उपस्थित आहे आणि कार्यशील आहे. फक्त उपस्थित नव्हे, परंतु पूर्ण जगामध्ये एका वेळेस ते कार्यशील आहे. हे अद्भुत कृत्य आहे प्रियानो. ते समजायची गोष्ट आहे प्रियानो. ते आपण समजू शकत नाही, आपल्याला अपूर्ण ज्ञान आहे. परंतु पवित्र आत्मा एकेच वेळेस पूर्ण विश्वभरामध्ये उपस्थित आहे आणि कार्यशील आहे. आणि हे पवित्र आत्माला आपल्याला मान सन्मान द्यायची गरज आहे प्रियानो. आणि पवित्र आत्माचं कार्य आहे की ते आपल्याला देवाकडे आपल्याला घेऊन जातात. मानव लोकांना पवित्र आत्मा देवाकडे घेऊन जात आहे. द होली स्पिरिट लीड्स द ह्युमन काइंड टू गॉड. आणि पवित्र आत्मा देव आपला स्वर्गीय पिता आहे असं ते खात्री पवित्र आत्मा करून देत आहे. द होली स्पिरिट गिव्स अस द ॲश्युरन्स दॅट गॉड इज अवर हेवनली फादर. आणि ते पवित्र आत्मा खरा देवाची शांती आपल्याला प्राप्त करून देत आहे. होली स्पिरिट्स ग्रांट्स अस द ट्रू पीस ऑफ गॉड. देवाची शांती आपल्याला प्राप्त करून देत आहे प्रियानो. या जगामध्ये अशांतता झालेली आहे कोविड-19च्या महामारीमुळे, परंतु आपल्याला देवामध्ये आपल्याला शांती प्राप्त करून देत आहे पवित्र आत्मा. अशा त्रिएक परमेश्वर ज्याने आपल्यासाठी सर्व काही, आपल्याला जीवन प्राप्त होण्यासाठी, आपल्याला शांती प्राप्त करण्यासाठी आणि पुष्कळ जीवन प्राप्त करण्यासाठी, तारण देण्यासाठी सर्व काही योजना देवाने केलेली आहे. असं देवाची आपण धन्यवाद करत राहू. प्रभू करो की आजचा आशीर्वाद आपल्या सर्वांना प्राप्त हो. आपण प्रार्थना करू. पवित्र सनाधीश परमेश्वर पित्या, प्रभू आजच्या बायबल स्टडीसाठी आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रभू जे तुझ्या वचनाचा ज्ञानाचा प्रकाश तू आमच्यावर पाडलेला आहे प्रभू, आणि जे चांगली अशी शिकवण तू आज आम्हाला दिलेली आहे प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल. आणि प्रभू देव प्रीती आहे ही खरी मोठी गोष्ट योहानने सांगितलेली आहे. आणि खरोखर प्रभू आम्ही बघतो की तू आमच्यावर प्रेम केलेलं आहे. आम्ही प्रेम केलं नव्हे, परंतु तू आमच्यावर प्रेम केलेलं आहे. तू आमच्यावर कृपा दाखवत आहे आणि तू आम्हाला पापांची क्षमा देत आहे आणि तारणाचा मार्ग आमच्यासाठी तयार करत आहे. सर्व काही योजनासाठी प्रभू आम्ही आभार व्यक्त करतो. तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुझं कृतज्ञता व्यक्त करतोय प्रभू. आणि सर्व काही मान महिमा गौरव तुला देत असताना प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रेम, आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थनामध्ये जॉईन हो. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझी इच्छाप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमची अपराध तू क्षमा कर. आम्हाला परीक्षित आण नकोस, पर आम्हाला सर्व वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता आता आणि सर्वदा आपल्या सर्व प्रियजनांबरोबर राहो. आमेन. प्रियानो, प्रेज द लॉर्ड अँड गॉड बी विथ यू.